मी हेल्थ कोच मनीषा. रस्त्याने जात असताना कधीतरी रिक्षाच्या मागे आपण बघितली अशी जाहिरात की 1 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी करा, किंवा टी व्हीवर जाहिरात बघितली असेल की असा बेल्ट लावल्यानंतर आपली कंबर स्लिम अँड ट्रिम होणार आहे, आपलं बेली फॅट कमी होणार आहे. आणि नकळतपणे आपण अशा मॉडेलच्या जागेवर स्वतःला इमॅजिन करायला लागतो आणि नकळतपणे अशा जाहिरातींच्या फसव्या जाहिरातींना आपण बळी पडतो. तर कृपया थांबा. असं इन्स्टंट पद्धतीने शॉर्टकटनी कधीही वजन कमी होत नसतं. आणि जरी एखाद्या पद्धतीने तुम्ही वजन कमी केलं फास्टमध्ये, तर तेवढ्याच फास्ट पद्धतीने ते वाढणार आहे आणि तुमची हेल्थसुद्धा तिथं डॅमेज होऊ शकते. तर आपलं डाएट कसं असावं, तर अशा पद्धतीचा आहार आपण घ्यायला पाहिजे की जो आपण आयुष्यभरासाठी सस्टेन करणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट आपण ऐकले असतील. किटो डाएट असेल किंवा काही डाएटमध्ये फक्त फ्रूट्सच खायचे असतात, डिटॉक्स डाएट असेल, इंटरमिटंट फास्टिंग असेल, असे वेगवेगळे प्रकार आपण ऐकले असतील. परंतु त्या सगळ्या पद्धतींचे एक विशिष्ट उद्देश असतो आणि त्या उद्देशासाठी ते करणं ठीक असतं. परंतु वेट लॉस करण्यासाठी अशा पद्धती आपण नेहमीसाठी वापरू शकत नाही. एक ठराविक काळापुरते आपण ते डाएट फॉलो करू शकतो आणि जेव्हा आपण ते सोडून आपल्या रुटीन डाएटवर येतो, तर त्या काळामध्ये आपण जे वजन कमी केलेलं असतं त्याच्या डबल स्पीडने आपलं वजन गेन होऊ शकतं. तर आपलं जे डाएट आपण फॉलो करायला पाहिजे, तर ते असं असायला पाहिजे की एक तर ते एन्जॉयबल असायला पाहिजे आणि ते आपण कंटिन्यू लाईफ टाईमसाठी फॉलो करता आलं पाहिजे. असं डाएट आपण फॉलो केलं तर नक्कीच आपलं आरोग्य हे 10 पटीनं वाढणार आहे. तर अशाच मॅजिक प्लेट फॉर्म्युला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि सस्टेनेबल पद्धतीने वेट लॉस करून स्वतःची एनर्जी कशी वाढवायची आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य जे आहे ते कसं सुधारायचं, यासाठी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला यातून देणार आहे. तर प्लीज हॅलो हेल्थ हे आपलं चॅनल आरोग्याचा अवेअरनेस पसरवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू.